हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील इक्वेशन इन वन व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 12.1 मधील दुसरे गणित. तर या गणितामध्ये आपल्याला दिलेले 2m + 7 = 9. म्हणजे या m च्या जागेवर कोणती संख्या ठेवायला पाहिजे की त्याचं उत्तर 9 येईल. तर आता आपण बघून घेऊ पहिले. तर जसं दिलेलं आहे आपल्याला तसं लिहून घ्यायचं 2m + 7 = 9. जर कधी तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेले जर कधी एखादी संख्या व्हेरिएबल सोबत असते तर ती पहिले तिथेच नाव द्यायची व बघायची दुसरी संख्या व्हेरिएबल सोबत आहे की नाही. जर ती नसेल तर तिला इक्वल साइनच्या पलीकडे न्यायचं. तर ती नाहीये मग इक्वलच्या साइन च्या पलीकडे जर कधी एखादी संख्या गेली तर तिचं साइन चेंज होतं. जस की प्लस मध्ये तर इकडे गेल्यावर मायनस मध्ये. तर 2m = 9. आता इकडे हे प्लस होतं इकडे गेल्यावर मायनस आणि 7 जसंच तसे. आता 9 - 7 = 2 आणि 2m जसंच तसे. आता हे m तर माझा कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे जर कोणती संख्या व्हेरिएबल सोबत असेल तर त्या व्हेरिएबलच्या मध्ये संख्येच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तर ही संख्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तर m = हे मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा इक्वलचं तिकडे जाईल तेव्हा ते डिव्हिजन मध्ये होईल. म्हणजे 2 / 2 2 1 2 2 1 2 म्हणजे m = 1. म्हणजे आपण ह्या m च्या जागी एक ही संख्या ठेवा तर आपल्याला 7 येईल. तर आता आपण टॅली करून बघू. तर 2 आहे आणि इथे m आहे. मी तुम्हाला आत्ताच इथे सांगितलं कोणत्याही संख्येच्या व्हेरिएबलच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तर 2m + 7 = 9 असं त्याचा अर्थ होता. तर 2 × m काय आपलं 1 1 + 7 = 9. तर आपल्याला बोर्ड मार्क सांगतो कधी पण पहिले मल्टिप्लिकेशन व डिव्हिजन करा. त्याला 2 × 1 = 2 + 7 = 9. ही आपली लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड ही इक्वल आली म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. थँक्यू.